हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी सुचिता गवस, कळवा उपासना केंद्रातून. मला एक नवीन अनुभव आता हल्लीच म्हणजे 3 सप्टेंबरचा अनुभव आहे. 1 महिना अगोदर मला की नाही त्रास होत होता की म्हणजे जळजळायचं वगैरे, म्हणून मी आमच्या फॅमिली डॉक्टरना दाखवलं. तर डॉक्टरने बघितलं, चेक केलं तर ते सांगितले की तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे म्हणून तो हे होते. मग 5 दिवसाचा त्यांनी डोस दिले. मग ते 5 दिवस मी तो हे कोर्स केला आणि बरे झाले. 2 सप्टेंबरला मला परत तसंच जळजळायचं झालं, म्हणून मी डायरेक्ट परत ऍसिडिटीचा का त्रास झाला असेल म्हणून रात्री मी कुडाळची पेस्ट करून जराशी घेतली आणि झोपले. मग मी सकाळी उठले आणि फ्रेश मला वाटलं. फ्रेश वाटल्यानंतर माझं दोन्ही मुलं मी आणि हे आणि असंच बोलत बसले. बोलता मला परत जास्त जळजळ दुखायला लागलं, छातीपर्यंत दुखायला कळायचं होते छातीत की मला म्हणजे सहनच होत नाही. फक्त माझ्या तोंडात एक शब्द होता, फक्त बापू 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 हाच शब्द कंटिन्युअसली तोंडात होता. आणि ते रिक्षाचं म्हणून मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि मग त्यांनी इंजेक्शन वगैरे दिले. इंजेक्शन दिल्यानंतर मला जरा बरं वाटलं, जरा स्टेबल वाटलं. त्याचं मग ते रिपोर्ट वगैरे त्यांनी काढले ना, तर अटॅकचं हे होतं. मग लगेच म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे बुक केले, ऑक्सिजनची, आणि ज्युपिटरला घेऊन गेले. तिथे पटापट सगळी ट्रीटमेंट सुरुवात केली. बापूंच्या कृपेने म्हणजे डॉक्टर सुद्धा भेटले आणि आपण लगेच म्हणजे सगळी ट्रीटमेंट सुरुवात आहे. ही सगळी म्हणजे बापूंनी एवढी सायकल पूर्ण तयार केली आमची की म्हणजे मला दुखत्यापासून ते पूर्ण माझी एंजिओग्राफी होईस्तोपर्यंत बापूंनी पूर्ण सेट केलेलं, म्हणजे सगळ्या गोष्टी. आणि फक्त माझ्या तोंडाला हा बापू होता. आणि ही सगळी माझ्या बापूंची लीला मला शिफ्ट केले. तिथे माझी एंजिओग्राफी वगैरे सगळी एकदम सुरळीत केले. ह्यासाठी बापू तुमचे खूप धन्यवाद. म्हणजे काय बोलायचं ते सुद्धा समजत नाही बापू तुमच्यासाठी काय. मी हरिओम श्रीराम अंबज्ञ. असंच बापू आमच्या पाठीशी कायमचे राहा.